बोलो माता दुर्गा की जय. नमस्कार मंडळींनो. तर आज आहे नवरात्रीचा 5वा दिवस. चला बघता बघता 5वा दिवस येऊन गेला. असं वाटते की कालच तर आपण दुर्गा मातेची स्थापना केली होती. तर आज 5व्या दिवशी माता दुर्गाचे रूप म्हणजे स्कंद माता ह्या रूपाची पूजा अर्चना केली जाते. बघ मी म्हंटली ना तुला रजनी, म्हंटली ना नाही येत कोणी आपल्याकडे म्हणून. आपण घरी वाट पाहत बसलो असतो की नाही. 2ही वाजले असते ना 3ही वाजले असते तरी कोणी नाही आले असते. हो दुर्गाताई, मला वाटलं आता हे सूर्यकांतताई येतील. आपल्या घराकडूनच सुरुवात करू म्हणत होती मी. सूर्यकांतताई तुमची आम्ही वाट पाहत होतो बाबा आमच्या घराकडेच. म्हणलं येतील ह्या कावेरी सोबत. अरे कावेरी काही आली नाही ना. तो एक ब्लाऊज ना मला काज बटन करायचा होता. तर म्हटले कावेरी याचीच आहे, करून घेते काज बटन. सगळ्यांना काम आहेत बाई, आम्हीच फक्त रिकामे आहोत. अहो बापा दुर्गा अशी काऊन बोलते? बोलीन नाही का अशी काऊन बोलते? म्हणजे आमचंच काम आहे 3 वेळा यायचा. बापा आता का झाला तर आल्या तर बापरे, अशा तावातच दिसून राहिला बाबा आल्या तर. तावाची गोष्ट नाही सूर्यकांतताई. मीटिंग झाली त्या दिवशी शांताताईनं सांगितलं की तुम्ही 4 जणी दुर्गा मातेची वर्गणी जमा कराल म्हणून. हो ना माहित आहे ना, मी कुठं नाही म्हणते. तयार आहे ना मी वर्गणी मागायला यासाठी. आता असं वाटते त्या दिवशीच ना मी शांता वहिनीसोबत दुर्गा मातेचे बुकिंग करायला गेली असती तर बरा झाला असता. पूर्ण दिवस जाईल आज आता ह्या वर्गणीमध्ये. हो सूर्यकांतताई, त्या दिवशी गेले असते तर पूर्ण दिवस नाही गेला असता का? त्यात सकाळी 10 वाजेपासून गेल्या शांताताई, कुंताताई वगैरे आणि ह्या ललिताताई. त्यांना किती वाजले यासाठी? सायंकाळचे 6 वाजले. एक वेळच्या जेवणावर राहिले त्या. फक्त दुर्गा मातेची बुकिंगच करायची होती का? दुसरेही कामं होते ना अजून. दुसऱ्यांचे कामं ना नेहमी आपल्याला सोपेच वाटते. असं वाटते तो काम मी केली असती तर बरा झाला असता. असं म्हणण्यापेक्षा जे आपल्याला कामं मिळाले आहेत तेच कामं करून खुश राहा ना. आता तर 12 वाजून गेले. आता आपण 12 वाजे वर्गणी मागायला जात आहोत. 5 वाजेपर्यंत मागू. हो तर 5 वाजेपर्यंत होऊन जातील का? किती घर होतील? आता एकही घर नाही झालं आहे ना 5 वाजेपर्यंत घर होऊन जातील म्हणते. मला सांगा सूर्यकांतताई, आता आपल्याला वर्गणी मागायला जायचा होता. मग तुम्ही ब्लाऊज काज बटन करायला कशाला बसल्या? माहित होता तुम्हाला होईल म्हणून? नाही, मी म्हटलं आता हे कावेरी येतपर्यंत तुरपाई झाली तर तुरपाईच करीन, काचा बनवून झाले तर काचच बनवीन म्हणून पकडली आणि करत बसली. तर मग झाला का तुरपाई काच बटन लावून झाले की नाही झाले? झाला ना, झाला. जशी आवाज दिली ना तशी शेवटचीच बटन लावत होती. तर मग आधी जर विचार केले असते की आता तर मला वर्गणीसाठी बाहेर जायचं आहे आणि सुरुवातच नाही केली असते काच बटन करायसाठी, धरलेच नसते ब्लाऊज, तर तुम्हाला ब्लाऊज झाला असता का कम्प्लीट? हो रजनी, तू तर बरोबर म्हणून राहिली. बापरे, आज तर मोठ्या अकलीच्या गोष्टी करून राहिली ना. मी अकलीच्याच गोष्टी करते. लहान आहे म्हणून का झाला? मला का काही समजतच नाही का? नाही हो बापा नाही, तुझ्याकडून तर खूप काही शिकायला मिळू शकते. नाही बाबा, मी कशाला कोणाला शिकवत बसेन. तर तेच सुरुवात ना कुठून तरी करावी लागते, तेव्हा कुठं होते. आणि आपण म्हटलं की आज होईलच नाही. आता आपण सुरुवातच नाही केला तर तो काम पूर्ण होईल का? नाही. इकडे आहेत ना मी घरी वाट पाहून राहिली. म्हणलं सूर्यकांतताई आवाज मारतील म्हणून मी घरीच वाट पाहत आहे. मस्त लावल्या बापा तुम्ही दोघींनी, सूर्यकांताना ना तू ना. एकमेकीची वाट पाहत घरीच बसल्या. ते ब्लाऊजला काज बटन करत बसले, तू येशील म्हणून, आणि तू तिकडे वाट पाहत बसली. हो का सूर्यकांतताई, तुम्ही माझी वाट पाहत होत्या? नाही तर का तुझीच वाट पाहत होती. 4 गोष्टी ऐकाव्या लागल्या बापा मला तुझ्यासाठी. मी का केली तर सूर्यकांतताई? मी का केली तर म्हणजे तुला कोणते कामं होते? जेवण खाण करून पटकन आली काऊन नाही घरी आमच्या? अरे बापा, मला वाटला मला आवाज द्याल म्हणून मी घरी वाट पाहत राहिली. मी म्हणलं आता जाऊ दे. रजनी, मी का म्हणते 4 जणी एकाच ठिकाणी जाण्यापेक्षा तुम्ही 2 जणी एका बाजूला जा, आम्ही 2 जणी एका साईडला, म्हणजे एका वेळात ना 2 घरं होतील. हो, हे तर आयडिया मस्त आहे. होट बापा, मग बेकार आला आम्ही 2 जणी ना तिकडेच. आता आमचे 2-4 घरं झाले असते वर्गणी मागून. नाही आल्या तर चांगला झाला. आता तुम्ही आमच्या घरापासून ते उभी गली पकडा, आम्ही ह्या साईडची आडवी गल्ली पकडतो 2 जणी, कावेरी ना मी. हो रजनी, बरोबर म्हणून राहिली हे सूर्यकांता. आपण ना आता पहिले बाबूरावच्या घरी जाऊ. हो, तुम्ही ललिता वहिनीच्या घरापासून सुरुवात करा आणि आम्ही मंजुळा काकूच्या घरापासून इकडे. जमते तसा बढिया. सूर्यकांतताई, मी काही जास्त बोलली असेल तर माफ करा बापा, लहान बहीण समजून. नाही ना रजनी, नाही, मी नाराज नाही झाले. बरोबरच म्हटली, तुझी काही गलती नाही आहे. तर मग आमच्याकडे एक पावती बुक देऊन द्या ना. हो, एक पावती बुक तुम्ही पकडून घ्या आणि एक बोरीगिरी पकडून घ्या तांदूळ जमा करायसाठी. मी तर आता खाली हाताने चाली बाबा. सूर्यकांतताई, तुमच्या इथं असेल एक बोरी तर पकडा आणि एक थैला. हो, आता सूर्यकांतताईच्या इथला पकडून घ्या बोरी ना थैला. हो पकडते ना, आहेत ना आमच्या इथं आहेत, थैले आहेत आणि बोरी आहे. पण मी म्हणतो बोरी पकडायचीच कशाला? थैला भरला की आणून बोरीमध्ये टाकून द्यायचा. बोरी घरीच ठेवतो मी, नाही पकडत. आता पोराबारा राहिले तर धर बापू डोक्यावर म्हणता येईल.
त्याच्यापेक्षा मी 2 थैलेच पकडते. हो हो तसंही जमते ना. चल ना तर रजनी मग पटकन. कावेरी हे घे पावती बुक घे. हो द्या वहिनी. येतो मी लक्ष्मी. कुठे चालले तर तुम्ही? अरे ह्या बाजूच्या गावी चाललो. तिथं ना शारदा माता बसते. दुर्गा माता उठली की मग शारदा माता बसते. तिथं बोलविलं आहेत हे डेकोरेशनसाठी नाही का. बघून येतो किती डेकोरेशन पाहिजे, का पाहिजे, किती केवढा मंडप पाहिजे. त्या पद्धतीनं मग पैसे वगैरे घ्यावं लागेल त्यांच्याकडून. आणि तिथलं ना खूप मोठा डेकोरेशन राहते. तर शारदा माता बसायच्या आधीच 2-3 दिवसाच्या आधीच काम सुरू करावं लागतं तिथला. हो का? हो पाहण्यालायक राहते तिथलं डेकोरेशन छान. येशील मग एखाद्या दिवशी बघायला? हो हो येईन ना. येतो मी 2-3 तासामध्ये येऊन जाईन. आईला सांगून देशील? हो हो बाबांना नाही सांगून जात का तुम्ही? सांगतो ना बाबांना सांगतो. दुकानातच आहेत ना बाबा. चल ठीक आहे. हा आणि हो लक्ष्मी मस्त आरती म्हटली तू. छान बढिया. आवडली का तुम्हाला आरती? आले होते तुम्ही आरतीला? हो मी आलो होतो ना. इकडे बाहेर उभा होतो मी. मस्त छान आरती म्हटली. सगळे तारीफ करत होते तुझी आरतीची. सगळे तारीफ करत होते ना. हे ऐकून बरं वाटलं मला. आई कुठे बसल्या बाबा? सांगितलं नाही काही. दुकानामध्ये तर बाबाच आहेत. कोणासोबतही गोष्टी वगैरे सांगत असतील. चला आता भांडे घासून घेते. जे यांचे जेवणा बिवणा झाले तर भांडे घासघूस करते. मग मम्मीला फोन लावते. आज मम्मी सोबत बोलणंच नाही झालं. काकू 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 आहेत का घरी? कोण आहे? या ना आतमध्ये. कावेरीच्या लक्ष्मीने आवाज दिला. अरे कावेरी ताई या या. ताई तुमचं नाव काय आहे? मला आठवणीत नाही आहे, लक्षात नाही आहे माझ्या. माझं नाव मोठा भारी आहे का करते. विसरून जातात सगळे, विसरून जातात माझं नाव. कोणी चंद्रकला म्हणतात तर चंद्रकांता म्हणतात. माझं नाव लक्षातच नाही राहत कोणाच्या. तुझं नाव कसं ठेवलं मस्त तुझ्या आई वडिलांनी? लक्ष्मी. किती छान नाव आहे. सगळ्यांच्याच लक्षात राहते. आणि माझं नाव ठेवला सूर्यकांता. लक्षातच नाही राहत कोणाच्या. नाही नाही ताई छान नाव आहे तुमच्या पण. का छान नाव आहे म्हणते बाबा. कोणीच बरोबर नाव नाही घेत. म्हणजे आता आधीच्या तर घेतात, त्या शांताताई वगैरे आहेत त्या वगैरे घेतात. पण आताच्या ज्या नवीन सुना येतात ना, किंवा ह्या नवीन मुली कपडे वगैरे शिवायला आणतात ना, ओ चंद्रकलाबाई आ का, ओ चंद्रकांताबाई आ का. बापा मी म्हटले माझं नाव सूर्यकांता आहे, तुम्ही सूर्यकांताची चंद्रकांता करता म्हटले. मग हसतात. लक्ष्मी काकू कुठे आहे? आराम करत असतील नाही? नाही नाही ताई आराम वगैरे करत नाही आहेत. जेवण केलं आणि कुठं गेले तर माहित नाही बाबा, सांगितलंही नाही मला. आता आधी वाटलं दुकानामध्येच असतील बसल्या. आता जाऊन बघितले तर दुकानातही नाही आहेत. हो तिकडे दुकानात तर नाही आहेत. आम्ही आता काकांसोबतच बोललो. काहून कोणतं काम होतं? बरोबर आहे. वर्गणी मागत आहात वाटते नाही? हो हो दुर्गादेवीची वर्गणी आम्ही आता जमा करत आहोत. आणि तुम्ही दोघीच जणी आले ना? ते रजनीताई वगैरे येणार होते ना तुमच्यासोबत? नाही त्या दोघी ना, ते रजनी आणि ते दुर्गा वहिनी, त्या दोघी दुसरीकडे गेल्या. म्हटलं एकाच घरी 4-4 जणी जाऊ तर लवकर वर्गणी मागून होणार नाही. आजच्या आज झालं पाहिजे. जे भेटले घरी ते भेटले ठीक आहे. बाकीचे म्हटलं आणून देतील तिथं मंदिरामध्येच. लाऊडस्पीकर मध्ये पुकारून टाकायचं की आम्ही आलो होतो बा घरापर्यंत, पण तुम्ही हजर मिळाले नाही. ज्यांना कुणाची वर्गणी बाकी आहे ते आता कृपया करून आणून द्यावा दुर्गा मातेच्या मंदिरामध्ये, असा अनाउन्समेंट करून द्यायचा. हो छान आहे ना. जमते जमते तसं. पण बाबांना वर्गणी नाही मागितले? मागितला पावती वगैरे झाली फाडून पैशांची. आता हे तांदूळ वगैरे देतात का त्या काकू नाही का, म्हणून विचारायचं होता. तर काका म्हणाले आतमध्येच आहे काकू. बापा लक्ष्मी बसायला नाही सांगितले का सूर्यकांताला ना कावेरीला? बसा वगैरे नाही म्हटली, पण या म्हटली. अहो काकू आता चाललो आम्ही. आता बस बोलतच होतो काकू कुठं आहे म्हणून, तेवढ्यात तुम्ही आला. कुठं गेले होते तर काकू? कुठं नाही हो, वाडीमध्येच होती. आवाज आला मला तर मी म्हणले कोण आल्या बापा म्हणून आली. काय काकू वाडीमध्येच होती आणि ह्या लक्ष्मीला माहित नाही आहे. ते 1-2 काढल्याचे वेला आहेत का नाही तर बघत होती काढले निघतात का म्हणून. 4-5च मिळाले. या ना तर बसा ना सोप्यावर. नाही नाही काकू आता सोप्यावर वगैरे काही बसत नाही. आई वर्गणी मागत आहेत ना ताई वगैरे. बस आम्ही नारायणच्या बाबांना मागून आणते पैसे. नाही नाही काकू झाले पैसे वगैरे दिला वर्गणीचे काकांनी. हो का? हो आता ते तांदूळ वगैरे देता का तेच विचारायचे होता. हो हो देते ना बाबा. देता का तर म्हणजे हा फक्त थैलाच आणल्या का? हो काकू 2 थैली आणल्या. भरले की मग सूर्यकांत ताईचे इथे नेऊन बोरीमध्ये भरून टाकू. हो तो पण चांगला आहे. किती देऊ मग तांदूळ? काकू तुमच्या इच्छेनं तुम्हाला जेवढे द्यायचे आहेत तेवढे. पायली 2 पायली किती देतात आता आम्ही काय सांगणार. असं का? तर 2 पायली देतो मग. हो ठीक आहे ना काकू द्या. लक्ष्मी बोला ना ताई. उद्या दांडिया आहे, दांडिया खेळशील मस्त. हो बघितली मी पत्रिकेमध्ये उद्या दांडिया आहेत म्हणून. हो मला आवडते ना दांडिया खेळायला आवडते. खेळणार मी दांडिया. तुम्ही पण सगळेजण खेळणार ना दांडिया? हो हो आम्ही पण खेळू. खेळता तर नाही येत बापा, पण खेळतो वगैरे कसा बसा. पण काकू ना खेळत नाही दांडिया. नाही बापा आपल्याला नाही येत ते दांडिया बिंडिया खेळता.
शिकवशील लक्ष्मी? काकूला शिकवशील बरं दांडिया खेळायला? आई सोपाच आहे दांडिया. नाही हो बाबा लक्ष्मी, आपल्याला नाही जमत ते तसा. तुम्ही खेळा बाबा, तुम्ही जवान, तुम्ही खेळा सगळे जणी. किती वेळची गेली आहे बाबा इंदू? एका तासात येतो म्हणाली, 2 तास झाले गेले आहेत का? अजूनपर्यंत याचेच आहे. हे ना इंदू अशीच करते. बाहेर गेली का हिला समजतच नाही. आहे म्हणत असेल सरपंचजी घरी, तर दोघेही मायलेकी गेल्या. पण असं नाही, आता घर ये नातू आहे लहानसा, पोरगी आहे तर पटकन जाईन म्हणून. आता सासूबाई आहेत तर काही म्हणू नाही शकत माणूस. देवराम बस चुपचाप. बापा इकडे हॉलमध्येच आहात? तेजस झोपला का काय? हो झोपला ना झोपला. आता झाला अर्धा तास झोपला. तर त्रास वगैरे दिला का? आता का सांगावा हिला? नाही नाही नाही, त्रास वगैरे काही नाही दिला. माधुरी झोपली का? हो माधुरी पण झोपली. आताच मी इकडे आलो हॉलमध्ये. फिरवलो ना तेजसला थोडा वेळ पकडून. रडत होता थोडासा तर मग फिरवलो. हो त्याला सवयच झाली. जोपर्यंत फिरवत नाही ना तोपर्यंत तो चूप राहतच नाही. चला आज ना आजोबाची कसरत झाली मस्त. बाई इंदू, मी थोडासा आराम करतो आता. हो आई जा कर आराम कर. इंदू इतका वेळ लागते का? 1 तासाच्या म्हणायला गेली आणि 2 तास लावली तू. दुर्गा देवी बघायला एवढा वेळ लागते तुला? अहो एवढा वेळ लागत नाही दुर्गा देवी बघायला. गेलो बाबा आम्ही, पाया वगैरे पडलं. मग शांताबाई आल्या तेवढ्यातच. हळदी कुंकू वगैरे दिला आणि म्हणायला बसले की घरी चला, आई आहे तर घरी चल. मी म्हटली आता तुम्ही आहातच ना, जर त्रास देईल म्हटली तर फोन आहेच, कराल बापा म्हटले फोन. मी मोबाईल सोबत घेऊन गेलीच होती. आई म्हणते चल ना बाई म्हणते, आता एवढी आग्रह करत आहे तर म्हणते शांता म्हणते. तर मग शांताताईच्या इथं गेला. मग शांताताईने नाश्ताच बनवून टाकला. नाही 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 म्हणली तरी नाही दिलं म्हणता ना तेजसनं त्रास. नाही दिलं त्रास वगैरे, पण कसं फिरवा लागला पकडून इकडे तिकडे थोडासा. माधुरी किती वेळ झाला झोपली? तर तेजस झोपला आणि माधुरी झोपली. जा ना तर मग आता कुठं जाता? तर मग अशी म्हणत होते ना. जातो, पण आता चहा वगैरे नाही बनवत का? चहा बनव मग जातो मी. अरे हो खरं, आता आम्ही तर चहा पिऊन आलो, तुमच्यासाठी बनवा लागेल. ठीक आहे मी बनवते चहा. अजी ओ सरपंच ताई, सरपंच ताई आहात का घरी? आहे ना, आहे ये. रजनी सारखा आवाज येत आहे. रजनीच असेल. ये रजनी ये. अरे वा सरपंच ताई, तुम्ही पण पिवळी साडी घातली ना. का ना तुम्ही पण पिवळी साडी घातली म्हणजे? मी नको घालू का पिवळी साडी? तुम्ही मस्त 9 दिवसाचे 9 रंग घालाल आणि मी घरी राहते म्हणून मी नाही घालणार का? मस्त आला तुम्ही तर. मला तसाच वाटलं होतं. पण सरपंच ताई तुम्ही एकही दिवशी आले नाही आरतीला वगैरे. का करू बाई, माझा नातू आहे, मला कुठं जमते. सायंकाळी बघावं लागते त्याला आणि सकाळी तर जमतच नाही. मालिशवाली येते, नाश्ता नुसता बनवा लागते. सकाळी तर जमतच नाही. सायंकाळी म्हटलं येईन, पण सायंकाळी त्याला बघावं लागते. आता जाऊन आली ना मी, पाया पडून आली मातेच्या. असं का गेल्या होत्या का? हो आता बस येतच आहे मी. वर्गणीसाठी आले वाटते. सांगत होती शांताबाई वर्गणीसाठी आज बाया फिरत आहेत म्हणून. तुमच्या घराकडे आले का म्हणून विचारत होत्या. मी म्हटली आल्या तर नाही बाबा, आता माहित नाही म्हटली. इकडे आली तर आल्या असतील तर. दोघीच जणी फिरून राहिल्या का तुम्ही? नाही नाही सरपंच ताई, हे सूर्यकांता आणि कावेरी त्या दोघी जणी आणि आम्ही दोघी जणी. त्या तिकडे आडव्या गल्लीमध्ये गेल्या, आम्ही इकडे उभ्या गल्लीमध्ये आलो. नाही हे बरं केलं. एकाच ठिकाणी 4 जणी जाण्यापेक्षा 2-2 जणी जातात ना, लवकर काम होईल तुमच्या. सांगा मग सरपंच ताई किती लिहू पैसे? नाही म्हटलं वर्गणी किती देता? हो किती देता वर्गणी? आता मी का सांगू, तू दे ना आपल्या इच्छेने. हो पण पैसे तर तुम्हाला द्यावे लागतील ना. देतो मी, पैसे देतो, पण आता किती लिहिते तर मी का सांगू. आता किती किती वर्गणी जमा करता तुम्ही? तसं नाही आहे, आता आपल्या इच्छेवर आहे. आता 500-500 रुपये वर्गणी जमा करत आहेत, पण आपला शोभेल का 500 रुपये द्यायला? नाही नाही, मागच्या वर्षी 1000 रुपये काहीतरी दिला होता ना आपण. हो मागच्या वर्षी 1000 रुपये दिला होता. आणि मी काय म्हणते, तेजस कडून 500 रुपये आपण देऊन देऊ तेजसच्या नावाने. कसे म्हणता? 1500 रुपये देऊन देऊ म्हणतं वर्गणी. अरे वा, चांगला विचार आहे. हा दे. रजनी 1500 रुपये लिही आमच्याकडून वर्गणी. 1500 रुपये. हो सरपंच ताई लिहिते 1500 रुपये. वा बढिया. हो आमच्याकडून 1000 रुपये आणि माझ्या नातवाकडून 500 रुपये, असे 1500 रुपये लिही. आणि अजून तांदूळ बिंदूळ जमा करता? हो ना ताई, तांदूळ पण जमा करतो. तर तांदूळ 5 पायल्या. 5 पायल्या देतो मी. तांदूळ पण लिहिते का? हो तांदूळ पण लिहितो ना आम्ही. 5 पायल्या तांदूळ 1500 रुपये सरपंच भाऊच्या नावाने असं. बरं लिही. आणि बसा तुम्ही दोघी जणी. आता चहाच बनवत आहे मी. चहा पिऊनच जा. उशीर होईल ना सरपंच ताई, उशीर होईल. अहो नाही होत ना उशीर. आता लिहतपर्यंत पावती वगैरे फाळतपर्यंत माझा चहा बनवून होते. तांदूळ आणून देते मी. होते तेवढ्या वेळात चहा शिजून जाते. नाही तशी चहाची तर आता आवश्यकता होतीच म्हणा. 12 वाजेपासूनचे आम्ही वर्गणीसाठी फिरत आहोत. मला 2 वेळ चहा प्यायची सवय आहे. हो बसतो आम्ही. बनवा चाय बनवा.
ठीक आहे बाबा, आता दुर्गाताईची पण इच्छा आहे. हो हो, आता होते चहा, नाही लागत जास्त वेळ, 10 मिनिटाचा चहा. लिहा तोपर्यंत, पावतीवर नाव घेऊ लिहा. पैसे वगैरे टाका. तुमच्या खिशात आहेत का इकडे पैसे? नाही ना, 1500 रुपये कुठं माझ्या खिशात, 500 रुपये असतील. आणतो ना मी अलमारीमधून. हो, आणून घ्या तुम्ही. बोलो माता दुर्गा की जय. नमस्कार मंडळींनो, तर आज आहे नवरात्रीचा 5वा दिवस. चला, बघता बघता 5वा दिवस येऊन गेला. असं वाटते की कालच तर आपण दुर्गा मातेची स्थापना केली होती. तर आज 5व्या दिवशी माता दुर्गाचे रूप म्हणजे स्कंद माता, ह्या रूपाची पूजा अर्चना केली जाते. स्कंद मातेच्या शब्दाचा अर्थ असा आहे की देवी स्कंद म्हणजे कार्तिकेय. भगवान स्कंदची माता म्हणजेच भगवान कार्तिकेयची मातेच्या रूपामध्ये आज 5व्या दिवशी पूजा केली जाते. स्कंद मातेच्या दर्शनाने मातृत्व, करुणा आणि मोक्ष प्राप्तीची कामना होते. अशा या स्कंद मातेची आज आपण सर्वजण 5व्या दिवशी पूजा अर्चना करतो. आणि हो, आजचा शुभ रंग आहे हिरवा. जय माता दी.